ऐका ना, मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज यावी असं काही नाही हां. रोज भेटी व्हाव्यात असंही काही नाही. एवढं कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही. पण मी तुला विसरणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. तुला याची जाणीव असणं हीच तर खरी मैत्री आहे. शेवटी काय हो, भेटी नाही झाल्या तरी गाठी तर आपल्या बांधलेल्या आहेत. त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं. अशा सगळ्या मित्र मैत्रिणींना रविवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. मी शुभांगी आजचा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे. त्याच्या अगोदर थोडंसं गाण्याचं म्युझिकचा आस्वाद घेत चहा घेऊया. थोडंसं व्हिडिओ पहा, नंतर भेटूया. आत्ता ना आवाज मी जास्त देणार नाहीये, कारण की
प्रत्येक गोष्टीला धाडस केल्याशिवाय काही होत नाही, पण ते धाडस माझ्यात नाही आहे. हां, थोडंसं माझ्या जीवाच्या ह्याच्यावरती आलं ना, ते पूर्ण पाय खेचतात मागे मागे असे. तर त्याच्यामुळं ना ते धाडस माझं नाही आहे की बाबा पटकन ट्राय करून एखादी गोष्ट ट्राय करावी, असं होत नाही. असं भीती वाटते आणि मग काय माझ्याकडून ते राहून जातं. पण गौरांगच्या सपोर्टमुळे मी तरी आज इथे आले तलावाच्या आतमध्ये ह्या ब्रिजवरून, पण लगेच जाणार आहे बाहेर. आणि त्याच्या अगोदर एक तुम्हाला सांगते, खूप सारे लोक व्हिडिओ बघतात, शेअर करतात, लाईक्स करतात, त्यांचे मनापासून स्वागत. माझ्या नवीन नवीन व्हिडिओच्यामध्ये ते करणारच आहे. पुन्हा नावासहित मी त्यांचं नाव घेऊन म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे मला मेसेज आले होते असे की तू ना प्रत्येक वेळी आम्ही लाईक करतो, कमेंट करतो, पण तुम्ही आमचं एकदा पण नाव घेत नाहीस. तर मी एक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं नाव घेईन, नाहीतर स्पेशली त्या एका ब्लॉगच वेगळा बनवते ते सगळ्यांचे नाव वगैरे घेऊन. आणि उद्या आपण लाईव्ह घेऊया. त्या लाईव्हमध्ये बघू आता किती जण येतात. उद्या आपण 11:30-12च्या दरम्यान यूट्यूब लाईव्ह मी घेईन, तेव्हा सगळ्यांनी यायचं आहे. इकडे ना गौरांगनं छत्रीची लावली वाट, कारण की त्याला बघायचं होतं छत्री आपोआप उघडते का. तर तो प्रयत्न त्याचा सक्सेस झालेला आहे. छत्री आपोआप उघडली आणि उलटी झाली आणि थोडीशी एक तार पण तुटले. तर दाखवते तुम्हाला. हे बघा, हा असा कारभार करत असतोय. तर ह्या गरज होती काय एवढी व्यवस्थित छत्री घडी करून ठेवली होती. हे बघा, उलटी केला ह्यानं इकडे आणि पुन्हा ना ह्या साईडला अशी करून त्याला सरळ करायची होती. हे करतावेळी एक तार मोडली. तर ठीक आहे, त्याची इच्छा होती, वाकडी झाली ना छत्री, तर तेच त्याला सांगत होते. तर पुन्हा उद्या आपण नक्की लाईव्हमध्ये भेटूया. येत आहे ना, यायलाच लागते. आणि अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब यार, मला पुढे जायचं आहे. न्याल ना, आणि तुम्ही पण यायचं आहे माझ्याबरोबर. तर नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी घडवू. तर चलो, हे बघा, हे विमान, टाटा बाय बाय करूया ह्या विमानाला. पण जाताच मी आता गाडीकडे चालले होते आणि मग जाता वेळेस हे विमान पण एकदम जवळून असं जात होतं, आवाज येत होता खाली. आणि मगच माझं त्याच्याकडे लक्ष गेलं की यार एवढ्या जवळून विमान चालले म्हटलं ती. मग थोडंसं त्याला पण शूटमध्ये घेतलं. तर हे एकदम हिरवंगार आणि इकडे गाडी पार्किंग करून इकडे मध्ये गेट आहे आणि गेटच्या ह्या बाजूला मग गाडी येत नाही, चालत जाण्यासाठी आहे.